नमस्कार. आपण मनाचे श्लोक पाहत आहोत आणि त्या मनाच्या श्लोकामधले आपले 58 मागच्या वेळेपर्यंत झालेले आहेत. आता आपण 59वा श्लोक पाहूयात. साधकाची स्थिती उच्च उच्च कशी होत गेली त्याची छान छान पुढे पुढे इतकं छान समर्थांनी मनाला वळण दिलेलं आहे न की माणूस बरोबरच भक्ती करण्याला अगदी उत्सुक होतो. आणि आपल्याला तेच पाहिजे आहे नाही का. जीवनाचं सार्थक तेच आहे. त्यामुळे आपण श्लोक बघूयात. पहिल्यांदा 59वा. मना कल्पना कल्पिता कल्पकोटी नवे रे नवे सर्वथा राम भेटी मनी कामना राम नाही जयाला अति आदरे प्रीती नाही तयाला. जय जय रघुवीर समर्थ. मागच्या ज्या श्लोकामध्ये आपण बघितलं तर समर्थांनी आपल्याला सांगितलं की त्या वेळेला विषय वासना नको नाही का. आणि निष्कामपणे रामचिंतन आपल्याला पाहिजे हे अगदी ठासून त्यांनी सांगितलं होतं. आणि ते सुद्धा कसं असेल ते तीव्र पाहिजे आहे. म्हणजे मनाला कोणत्याही वासनांचा लवलेशही नकोय. तीव्र भगवंताविषयी रामाविषयी जर आपल्याला खूप असं चिंतन वाटत असेल तर समजावं की आपलं मन भगवंत हळूहळू ओढून घेत आहे. आता ते पुढे काय सांगतायत ते पाहूयात. मना कल्पना कल्पिता कल्पकोटी म्हणजे कल्पना करणे हे सुद्धा माणसाचा एक स्वभाव आहे. बरोबर आहे ना. आपण प्रत्येक गोष्टी सगळ्याच्याच कल्पनाच करत असतो. आधी चिंतन घडतं नंतर सेवन नाही का. आणि म्हणून मग विश्रांतीची मनाला खरी गरज आहे ते आपण विसरूनच जातो की मन पण जरा स्थिर झालं पाहिजे, शांत राहिलं पाहिजे. दिशाहीन असं मन आपलं सगळीकडे भटकत असलं पाहिजे. आपल्याला असं एकदम वाटतं ना कधीतरी खूप मन दिशाहीन झालं की असं वाटतं की शांत बसून राहावं जरा नाही का. आणि म्हणून थकून गेलेला असतो, गाढ आपल्याला हे असतो, तेव्हा आपण जेव्हा गाढ निद्रेत असतो तेव्हा आपलं मन कसं शांत असतं ना. तेव्हा आपल्याला मन असं असावं असं वाटतं. माणसांच्या इच्छांना समर्थ म्हणतात काही अंतच नाहीये. म्हणजे इच्छा त्या वाढतच जातात अनंत इच्छा होत जातात. त्याचा प्रभाव पहा इतका डोक्यात बसतो की तो लवकर निघत नाही. असं पण ते म्हणतात की अंतकाळी सुद्धा तुमच्या वासनाविषयी ज्या विचार केलेला असतो ना तो सुद्धा त्या सुद्धा कल्पना कधी जात नाहीत. त्या अंतकाळापर्यंत तशाच टिकून राहतात. म्हणून कल्पनेच्या भोवती आपण एक जग निर्माण करतो आणि रेशीम धागा कसा तो असतो की तो त्यात अडकून बसतो. आपली मनोरथ पूर्ण करत 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 सगळे संकट दुःख ओढून घेतात आणि मग त्या जाळ्यामध्ये तो हळूहळू अडकत जातो. तशी माणसाच्या मनाची स्थिती होते. आणि म्हणून समर्थ आपल्याला खूप मनाविषयी समजावून सांगत आहेत की म्हणून अशा ज्या कल्पना आहेत त्या कशा कल्पना आहेत, कल्पकोटी आहेत. इतक्या कल्पना आहेत. त्याला शब्द सुद्धा समर्थ सांगतात की या ज्या विषयावर आपलं प्रेम असेल तर ते त्याच्या ऐवजी आपल्या भगवंतावरती जर प्रेम असेल तर आपले विषय काय होतील, चिंतन विषय आपोआपच घडणार नाहीत. हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि म्हणून जेव्हा विषय चिंतन घडणार नाहीत तेव्हा भगवंताविषयी प्रेम वाढेल. आणि म्हणून त्याच्यासाठी काही आपल्याला करावं लागेल ना. एकदम आपोआपच कसं कल्पना करता करता भगवंताचं प्रेम कसं वाढेल. वासना तर लगेच जाणार नाहीत, विषय चिंतन तर लगेच जाणार नाही. म्हणून त्याच्यासाठी त्यांनी इतके म्हणजे आपण प्रत्येक ह्याच्यात ऐकत आलेलो आहे श्लोकामध्ये. प्रत्येक श्लोकामध्ये ते सांगत आलेले आहेत की प्रेम वाढवायचं असेल तर नामस्मरण पहिली गोष्ट, दुसरी पूजा, सत्संग, श्रवण साधना, नंतर कीर्तन साधना. म्हणजे जे जे आता ऐकलं ह्या मनाच्या श्लोकाचं सुद्धा इतकं आता 56 पर्यंत 57 पर्यंत झालेले ऐकलं ते सांगावं कोणाला तरी. सांगितल्याने कीर्तन भक्ती होते. म्हणजे आपण काही जे सांगितलं तर आपल्याला पुढे त्याचं पुण्यच मिळणार आहे ना. तीर्थयात्रा कराव्यात, इंद्रिय संयम करावा, मन संयम करावा. नंतर या गोष्टी जर केल्या तर आपल्याला निश्चितच राम भेटावा अशी कल्पना नको, तर प्रत्यक्ष कृती पाहिजे. नुसतं वाटतं रामराज्य यावं आणि राम भेटावा असं कसं म्हणून चालेल. तर त्याच्यामध्ये काय असेल ती कृती पाहिजे आपल्याला असं समर्थांना त्याच्यात सांगायचं आहे आपल्याला की तुम्ही कृती ही या प्रकारे तुम्ही कृती करा असं समर्थ म्हणतात.
विवेक बुद्धीचा निर्माण झाला पाहिजे. मागच्या श्लोकांमध्ये बघितलं होतं आपण. त्याच्यासाठी मौन धारणा आहे ते बघितलं होतं आपण. नंतर आपली दिनचर्या ठरवून टाकायची की अशी माझी दिनचर्या आहे. त्याच वेळेला काही बंधनं पाळावी लागतील आणि मग कधी बंधनं पाळावी लागली की आपण भगवंताच्या प्रेमाने वश होत जाऊ हळूहळू आणि आपल्या कामना आपण टाकून देऊ. म्हणून बघा म्हणलेलं आहे की मनी कामना राम नाही तयाला. ज्यांच्या मनामध्ये कामना आहेत ना त्यांना राम कधीच मिळणार नाही. म्हणून ते सोडण्यासाठी त्यांचे भगवान समर्थांचे आपल्याला सांगण्याचे प्रयत्न आहे. बघू आता त्यांनी दुसरा एक सांगितले बघा याच्यामध्ये नवे अति आदरे प्रीती रामी तयाला अति आदरे प्रीती नाही तयाला. आदराने नाव घ्यावं भगवंताचं, त्याच्याविषयी आपल्याला आदर पाहिजे आहे. आणि म्हणून सर्व कामना विसर्जित कराव्या लागतील. त्यावेळेला एक संत कबीरांनी आपल्याला म्हटले बघा, जहां काम तहां तहां राम नाही और जहां राम तहां काम नाही. किती सुंदर सांगितलं. कामाच्या ठिकाणी राम कधीच येणार नाही. कामाला सोडलं तरच राम येईल. जिथे सूर्य असेल तिथे अंधकार येईल का, चंद्र येईल का? नाही येणार. म्हणून दोन्ही एकाच वेळेला नाही. भगवंत प्रेम अंतःकरणापासून पाहिजे असेल तर आपल्याला ते प्राप्त करावं लागेल. त्यासाठी एक छोटस उदाहरण सांगते की राजा एक होता आणि त्याला 3 पुत्र होते. त्यांनी सांगितलं की माझं राज्य तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही 3 जणांनी मला भेटायला या. आणि म्हणून मोठा धाकटा जो मुलगा असतो आणि तिथेच गावामध्ये समोर प्रदर्शन लागलेलं असतं, तर तो मोठा जो असतो तो म्हणतो पहिल्यांदा आपण राजाला भेटू आणि मग नंतर शेवटी प्रदर्शनाला जाऊ. हे दोघं जण जे असतात ते प्रथम प्रदर्शनाला जातात, तिथेच रमतात, तिथेच त्यांचं ते तिथंच रमून जातात ते आणि त्यांना राज्यही मिळत नाही. आणि मग ते नंतर दुःख करत बसतात की आपण उगीच हे प्रदर्शन बघत बसतो. प्रदर्शन म्हणजे काय आहे? वासनाच आहे, इंद्रियावरती ताबा नाही. ते करत असताना भगवंताची आठवण राहिली पाहिजे असं समर्थांना सांगायचंय. म्हणून हे पुष्प भगवंताजवळ अर्पण करूयात. आणि तुम्हाला सगळ्यांना मी नमस्कार करते. नमस्कार.